पुणे ते भीमाशंकर. कारण दर्शनासाठी 1 तास पुरेसा आहे, पण यार 300 रुपये देऊन VIP दर्शन पास. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो श्रावणी ऑगस्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये, ज्यात आज आपण प्रवास करणार पुण्याहून थेट भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी. करंट लोकेशन पुणे स्टेशन आणि त्यामागचा ST बस स्टँड. भीमाशंकरला जाण्यासाठी मुंबई, ठाणे किंवा इतर जिल्ह्यातून तालुक्यातून बसेस उपलब्ध आहेत, पण पुण्यावरून जाणारा जो मार्ग आहे ना भाई, नादच खुळा. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन करून घेऊ, पण त्यासोबत पुण्यावरून जाणारी जी मध्ये मध्ये गावे लागतील, राजगुरुनगर, मंचर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थरारक असा भीमाशंकर घाट. पुणे ते भीमाशंकर एकूण अंतरच आहे 125 किलोमीटर आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 4 तास. सकाळचे 5 वाजले, मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन घेऊ. पुण्यापासून भीमाशंकर या ठिकाणी जायचं असेल आणि जर तुम्हाला ST ने प्रवास करायचा आहे तर त्यासाठी जावं लागेल तुम्हाला थेट वाकडेवाडी छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टँड. वाकडेवाडी या ठिकाणी जायला बस अवेलेबल आहेत आणि बघा पहाटे 5 वाजता किती तुफानी गर्दी आहे पुणे स्टेशनच्या बाहेर. वर्षाचे 12 महिने गर्दी या ठिकाणी असते. छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक पुणे. तुम्हाला नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायचं असेल, अगदी नागपूर सुद्धा, तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. भीमाशंकरची बस बघू कुठं लागलीये. भीमाशंकर समोर दिसते बस मला, पुणे भीमाशंकर. येस, कितीची गाडी पहिलं बघूया आणि मग आपला प्रवास करूया. सकाळचे 6:39 झाले आणि मला बस मिळाली पुणे ते भीमाशंकर. आपले चालक दादा यांना बोललो मस्तपैकी शूट करणार आहे, तर दादांनी खास माझ्यासाठी समोरची काच पुसायला घेतली. त्यांच्यासाठी 1 लाईक नक्कीच बनतो. आपली बस कशी आहे नंतर दाखवतो, पण रूट बोर्ड बघा, जुना झालाय पण खरंच एकदम नयनरम्य, बघत राहावं असं वाटतंय. पुणे ते भीमाशंकर मार्गे खेड, मंचर, गुडेगाव. येस, बसचा कॅबिन असं काही टाटाची बस आहे, त्यामुळे स्पेस कमीच मिळेल आणि आत प्रवासी जास्त नाही, 2-3च फक्त आहेत. ठीक आहे. तुम्हाला देखील भीमाशंकरला प्रवास करायचा असेल पुण्यापासून तर यावं लागेल वाकडेवाडी बस स्टँड या ठिकाणी. पुणे स्टेशन पासून वाकडेवाडी एकूण 4 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी बस स्टँडचे पुन्हा टाइम टेबल भीमाशंकरसाठी बघा. सकाळी 5ची पहिली ST, त्यानंतर अर्ध्या 1 तासांनी बस कंटिन्यू सुरू आहेत भीमाशंकरसाठी. शेवटची बस दुपारी 4 वाजता. यार एक प्रॉब्लेम झालाय, आपली गाडी सुरू होईना. काय माहिती काय चाललंय. चालक दादा गेले इलेक्ट्रिशियनला बोलवायला, नेमका काय प्रॉब्लेम चालू आहे तो. चला बाबा, आपल्या प्रवासाला झाली सुरुवात. ठीक सकाळी 7:03 पुणे ते भीमाशंकर एकूण 125 किलोमीटर अंतर, लागणारा वेळ कमीत कमी 4 तास. आणि आपली बस सुद्धा रवाना झाली बस स्टँडवरून. चला तर आता पुढचा प्रवास सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने आणि भीमाशंकरांच्या नामस्मरणाने. बोला गणपती बाप्पा मोरया, जय भीमाशंकर. नाशिक फाटा या ठिकाणी लागलो असून आपला मार्ग आता चालला थेट राजगुरुनगर, मंचर, भीमाशंकर या ठिकाणी. या साईडला बघू शकता शिवाई इलेक्ट्रिक बस जी चालते पुणे ते नाशिक या दरम्यान. या ठिकाणी हॉल्ट आहे नाशिक फाटा, हिचं ऑफिशियल हॉल्ट आहे पुणे नाशिक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोचलो आपण भोसरी या ठिकाणी. मुख्य बस स्टँड या ठिकाणी आहे आणि गाव पलीकडे. कोण कोण आहेत
भोसरीमधून जरा नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आम्ही भोसरीकर. तब्बल 1.5 तासाचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो राजगुरुनगर बस स्थानक पुणे विभाग. आणि आतापर्यंत आपलं 40 किलोमीटर पूर्ण झालं आहे. वाकडेवाडी ते राजगुरुनगर, भीमाशंकर, वाडा, मंचर. अजून भीमाशंकर प्रवासासाठी आपल्याला पाहिजेत 80 किलोमीटर. या पुढचं बस स्टँड मंचर, गोडेगाव, थेट घाट चढत भीमाशंकर. समोर BS6 बस आली, चिंचोली ठाणे आग्रातलीच बस आहे. कोण व्हिडिओ पाहत आहे राजगुरुनगर मधून नक्कीच कमेंट करा. आमचं राजगुरुनगर. काही ठिकाणी पाऊस पडतोय तर काही ठिकाणी ऊन पडलंय. पण समोरची ग्लास मात्र ब्लर झाली थोडी पावसाच्या पाण्यामुळे. ज्या हायवेने आपण प्रवास करतोय जुना पुणे नाशिक, जोवर मंचर येत नाही तोवर हायवे सुटायचा नाही. मंचर आलं की आपली गाडी घोडेगाव भीमाशंकर आणि समोरचं नारायणगाव आयफाटा नाशिक. बऱ्यापैकी प्रवास करत आपण पोहोचलो मंचर या ठिकाणी. मंचर गाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आपल्या बसमध्ये आता तुफानी गर्दी होते. या ठिकाणी पॅसेंजर मिळतात. मंचर बस स्थानक ही बघा छोटीशी मिनी बस ST महामंडळाची भीमाशंकर. ही सुद्धा असते कधी कधी पुणे ते भीमाशंकर, पण आता लागली आहे मंचर ते भीमाशंकर. टाटा गाडी असल्यामुळे मला रनिंगमध्ये काही बोलता येत नाही, कारण इंजिनचा आवाज इतका घमासा नाही की विचारू नका. बाकी पुणे ते भीमाशंकर एकूण अंतराचा 125 किलोमीटर आणि त्यासाठी तिकीट भाडे 125 रुपये प्रति व्यक्ती. चला, पुण्यावरून निघताना गाडीला गर्दी नव्हती, पण आता मात्र सगळे पुढे घोडेगाव म्हणा किंवा भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार. मंचरपासून आपला मार्ग आता वेगळा होणार. आपल्याला जायचं आहे घोडेगाव भीमाशंकर दिशेने. भीमाशंकरसाठी पाहिजे अजून 60 किलोमीटर अंतर. स्पेशली मान्सूनमध्ये मंचरच्या पुढे भीमाशंकर दिशेने जाणारा जो काही रस्ता आहे, जो काही व्ह्यू आहे, मी तर अनुभवलेला आहे, सोबत तुम्हाला सुद्धा अनुभवायचं आहे. पण त्याआधी ब्रेकफास्ट करून घेऊ, नाश्ता. या मंडळी माझ्यासोबत नाश्ता करायला मस्तपैकी शुगर फ्री बिस्किट. पुणे नाशिक हायवे टाटा. आता आपण लागलो ते घोडेगाव भीमाशंकरकडे. आणि या पुढे जो काय रोड आहे एकदम सिंगल, आजूबाजूला दाट झाडी.
घोडेगाव पुन्हा एकदा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. समोर बस लागली आहे मुंबई सेंट्रल आग्रा ते. कदाचित मुंबई घोडेगाव असावी आहे ना. मुंबई घोडेगाव आहे का. पुण्यापासून निघाल्यानंतर राजगुरुनगर लागले, पुढे मंचर, आता घोडेगाव. यापुढे ते गाडी थांबेल नाश्त्याला आणि मग भीमाशंकर. इकडचे मस्त आहे बस स्टँड, एकदम जवळजवळ, प्रत्येकी 20-25 किलोमीटर अंतरावर. घोडेगावकर हजेरी लावा कमेंट सेक्शन मध्ये हजेरी लावा. आमचं गाव घोडेगाव. घोडेगाव ठिकाणी आला तर तुम्हाला रस्त्याच्या बाजूला लागेल तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान, हे हरिश्चंद्र महादेव मंदिर. हे बघा समोर. हा बरोबर. हरिश्चंद्र मंदिराचे दर्शन करून लागले खंडोबाचे दर्शन. येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. घोडेगाव पासून ठिकठिकाणी मंदिर आहेत. इकडचे तीर्थक्षेत्र. जर तुमची प्रायव्हेट कार किंवा स्कूटर असेल आरामात थांबून दर्शन करू शकता. पण मी काय एसटीने प्रवास करतोय, थांबणं शक्य नाही. डायरेक्ट भीमाशंकर. गोहे खुर्द या ठिकाणी पोचलो असून मस्तपैकी नयनरम्य दृश्य, सह्याद्री पर्वत आणि इथून पुढे त्या घाटाला सुरुवात, जो कनेक्ट करतो थेट भीमाशंकरला. एकदम धडाके पास भीमाशंकर घाट. हो वाह, परफेक्ट परफेक्ट ड्रायव्हिंग.
घाट समाप्त, पोखरी घाट संपला. आभारी आहो. कसं वाटलं घाटातला एक नयनरम्य दृश्य. ज्यावेळेस पाऊस पडतो संपूर्ण घाट धुक्यामध्ये हरवून जातो. आता धुके नाही काय वाटत नाही, पण संपूर्ण घाट पाहायला मिळाला. वा 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 वा, कसलं थंड वातावरण झालं या ठिकाणी. इकडून हवा, समोरून हवा, ह्या साईडने हवा, इकडून हवा येते कुठून तरी, एकदम थंडगार. भाई जबरदस्त काय घाट सेक्शन आहे. आपण वरती एकदम टोकावरच आहोत. अजून 20 किलोमीटर आहे भीमाशंकर. आपल्याकडे घेतला आहे 10 मिनिटाचा एक 3 नाश्ता ब्रेक. हॉटेल निसर्ग. आत्ताशी वाजले सकाळचे 10-11. आपण आरामात 11:15 पर्यंत पोहोचू भीमाशंकरला. बघा 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 बघा, वारा इतका मोठ्या प्रमाणात आहे की माझा आवाज पण पूर्ण फाटतोय. समोरून अजूनही बस आली पुणेसाठी भीमाशंकरहून. वा 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 वा, बस चालकाने एकदम उत्तम प्रतिसाद दिला, म्हणजे एक लाईक करून. तुफानी वारा, थंडी पण लागते आणि ही थंडी पळवण्यासाठी घेतली आहे गरमागरम चहा. हा भाई, गरमागरम चहा म्हणजे नादच खुळा. नाश्ता करायचं एवढंच काही मन नाही, फक्त चहा पिला बस. पण हा, घरून मात्र मी आणलाय डबा घरगुती चकली आणि रंगीबिरंगी चिवडा. मुंबई जवळील डोंबिवली पूर्व गावदेवी मंदिर आहे, त्या ठिकाणी चंद्रहास स्नॅक्स कॉर्नर म्हणजे चंद्रहास पोळी भाजी केंद्र या ठिकाणी बनवतात घरगुती चकुली किंवा शंकरपाळ्या, करंजी, जेवणाचे आयटम सर्व काही, अगदी डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सर्व काही एकदम झकास. चला भेटू ना, धन्यवाद. पोचलो बाबा इथंचा फायनली श्री क्षेत्र भीमाशंकरला. वाजले सकाळचे 11:22. ठीक सकाळी 7 वाजता केली होती आपल्या प्रवासाला सुरुवात. पुणे वाकडेवाडी बस स्टँड इथून आणि 125 किलोमीटरचं अंतर पार झाले आपले 4 तास 20 मिनिटांमध्ये. असं काही भीमाशंकर बस स्थानक ज्या बसने मी प्रवास केला, ही बस आहे मंचर आगाराची. मंचर आगारचा रूट आहे पुणे ते भीमाशंकर, भीमाशंकर ते पुणे. अगदी कुर्ल्यापासून बस चालते, कुर्ला भीमाशंकर, ती सुद्धा ऑपरेट केली जाते मंचर आगार यांच्यातर्फे. आता आपल्याला जायचं थेट पुढे मेन कमान लागेल आणि कमान पासून पायऱ्या उतरत खाली थेट मंदिरापर्यंत. भीमाशंकर हा गाव येतो आंबेगाव तालुका आणि जे मुख्य मंदिर आहे ज्योतिर्लिंग मंदिर ते येते खेड तालुक्यामध्ये. खाली खेड तालुका, या ठिकाणी खेड आंबेगाव, दोन्ही कॉम्बो तालुका. चला तर आता जास्त बडबड न करता पटकन दर्शन करून घेऊ, कारण भाविकांची ये जा सुरू आहे आणि या ठिकाणी पावसाने केली जंगी सुरुवात. चला जास्त पाऊस येण्याआधी पटकन दर्शन करून घेऊ, पण तुम्ही मात्र माझ्यासोबत एकत्र बोला, हर हर महादेव, जय भीमाशंकर. फायनली 2 तास रांगेमध्ये कंटिन्यू उभे राहत दर्शन झाले. म्हटलं आता मस्त इथे खाऊन घेऊ गरमागरम मॅगी. कोणत्याही मंदिरात जाऊन VIP दर्शन पास घेऊन पैसे देऊन दर्शन घेणे याचा अर्थ की आपण मंदिरात पोचतो पण देवाच्या मनापर्यंत पोचत नाही. हे फक्त बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं. खऱ्या अर्थाने गेलो त्याची रियालिटी एकदम अपोजिट आहे. कारण दर्शनासाठी 1 तास पुरेसा आहे. मग किती माणसं होते, 100 किंवा 1000. पण यार 300 रुपये देऊन VIP दर्शन पास
त्यामुळे 1 तासाऐवजी तब्बल 2.5 ते 3 तास लागत आहे. मागे सुद्धा आलो होतो 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊन कोणते कोणते पॉईंट फिरू शकता, सोबत अंतर किती आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्स चेक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चला, आपली 2 मिनिटातली मॅगी तयार. भीमाशंकर या ठिकाणी येत आहे तर तुम्हाला राहण्यासाठी प्रायव्हेट हॉटेल्स, होमस्टे अवेलेबल आहेत, पण कमी प्रमाणामध्ये, अगदी जास्त नाही. बस स्टँड शेजारी देखील असे अवेलेबल आहेत. भीमाशंकर होमस्टे, शिवाई, दुर्गाई साई, इथे अनिकेत लॉजिंग, चेतन लॉज इत्यादी काही, अगदी पाठीमागे सुद्धा. चला तर मंडळी, आता थांबली आजच्या व्हिडिओमध्ये तेच. मग तुम्हाला पुणे ते भीमाशंकर एसटीचा प्रवास सोबत छोटेसे देवदर्शन व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. हर हर महादेव, जय भीमाशंकर. आणि हो कोकणवासियांनो, दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून सुरू होता वेस्टर्न रेल्वेद्वारे बांद्रा किंवा बोरिवली ते मडगाव सावंतवाडी अशी हक्काची परमनंट LHB ट्रेन जी धावतली आता थेट कोकणातून. तर नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला जाईल. पण त्यासाठी काय करायचं आहे आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.